शहाजीराजेंच्या भोसले आणि जिजाऊ मासाहेबांच्या जाधव घराण्यामध्ये एकेकाळी टोकाचे शत्रुत्व निर्माण झाले होते आणि यातूनच झालेल्या एका युद्धामध्ये जिजाऊंचे थोरले बंधू आणि भोसले घराण्यातील पहिले संभाजीराजे या दोघांचाही मृत्यू झाला होता। राजारामकालीन शिवभारत ग्रंथानुसार ही दोन्ही घराणी त्यावेळी निजामशहाच्या सेवेत होती। एकदा जाधव मंडळी निजामशहाच्या दरबारातून बाहेर पडत असताना दाराबाहेर अचानकच गर्दी झाली। मालदारांनी ती पांगवण्याचाही प्रयत्न केला, परंतु हत्ती, घोडे, पालख्या आणि पायी जाणारे लोक एकत्र आल्याने सर्वच गोंधळ उडाला। या गोंधळामुळे एक खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती बेकाबू होऊन सर्वांना चिरडू लागला। हे पाहून बाहेर पडत असलेला लखुजीराव जाधव यांचा पुत्र म्हणजे जिजाऊंच्या बंधूंनी त्या हत्तीवरती शस्त्रांचा वापर करून त्याला नमवण्याचा प्रयत्न केला। खंडागळ्यांच्या हत्तीवरती केलेल्या वारामुळे शहाजीराजांचे दोन पुतणे म्हणजे संभाजी आणि खेळोजी हे दोघेही खंडागळ्यांच्या मदतीस आले आणि त्यांची जिजाऊ मासाहेबांचे थोरले बंधू म्हणजे दत्ताजीराव जाधवांशी जोरदार चकमक झाली। भोसले आणि जाधव घराण्यामध्ये झालेल्या या चकमकीमध्ये जिजाऊ मासाहेबांचे थोरले बंधू मृत्युमुखी पडले। आपल्या मुलाची ही बातमी कळताच अनेक काळे पुढे गेलेले लखुजीराव जाधव माघारी आले आणि त्यांनी भोसल्यांवरती जोरदार हल्ला केला। या हल्ल्यामध्ये लखुजी जाधवांच्या हातून शहाजीराजे जखमी झाले, तर आपल्या मुलाला मारणाऱ्या संभाजी भोसलेंना लखुजीरावांनी ठार केले। शेवटी निजामाने स्वतः यामध्ये लक्ष घालून हा वाद मिटवल्याच्या अनेक नोंदी आपल्याला इतिहासामध्ये आढळतात।